नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण परत एकदा घेऊन आलोय आपल्या हक्काचा आपला लाडका कार्यक्रम आपल्या थुकरटवाडीच्या मंचावरून, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत. चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय 10 वर डिओड्रंट. मंडळी, मनोरंजन सुरूच आहे आणि ते अव्याहतपणे पुढेही सुरू राहणारच आहे. पण आता सध्या काळजी घेण्याची गरज आहे. तुम्ही घरात आहात, सुरक्षित राहा, स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या, तुमच्या मनोरंजनाची काळजी झी मराठी घेत आहे. सुरुवात करूयात मग आजच्या भागाला. मंडळी, प्रत्येकाचं स्वप्न असतं आपलं एक चांगलं घर झालं पाहिजे, एखादा फ्लॅट आपण घ्यायला पाहिजे. ज्यांना नवा फ्लॅट घेणं शक्य नसतं ते काय करतात, मग वापरलेला किंवा सेकंड हँड फ्लॅट घेणं पसंत करतात. असाच एक वापरलेला फ्लॅट घेतलेला आहे एका कुटुंबानं, आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मालकानं त्यांची फसवणूक केली आहे. बघूयात मग आता मालक कोण आहे आणि कशा पद्धतीची फसवणूक झाली आहे. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, गायत्री दातार आणि कुशल बद्रिके. BHK विकायचा, BHK विकायचा, BHK वनणार के भाड्याने द्यायचाय, BHK विकायचा. वा वा. या माझ्या संगीत साधनेला मदत व्हावी म्हणून माझ्या आजूबाजूवाल्या लोकांनी त्यांचे फ्लॅट अर्ध्या किमतीत विकले आणि ते दुसरीकडे राहायला गेले. बरं, अर्ध्या किमतीत मलाच विकलेत. वा. आता मी ते पूर्ण किमतीत विकतो. बघितलं, कलेविषयीचा त्यांचा हा त्याग. अशाने कला मोठी होते, कलेने कला मोठी होते. कला का नाही तुला कला. एक शेवटचा फ्लॅट होता, तो आता परवा विकलाय. वा, छान. संगीत साधना, संगीत. घ्या एखादं गाणं घ्या. तर आता मी एक कव्वाली घेतो. घ्या घ्या. म्हणजे कसं तुम्हाला कळणार पण नाही, ती माझ्या तोंडून कव्वाली. वा 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 वा, छान. जिंदा रहने के लिए तेरी कसम. वा कुशल. जिंदा रहने के लिए तेरी कसम. 1 BHK विकायचंय ग सनम. 1 BHK विकायचंय ग सनम. 1 BHK विकायचंय ग सनम. 1 BHK विकायचंय. क्या बात है. वा 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 वा. शुक्रिया शुक्रिया. अहो वावा, काय करताय आपण इथे? कशासाठी आलोय? ओ दादा, तुम्ही गाणं काय म्हणत बसलाय आम्हाला इकडे धंद्याला लावून? एक मिनिट, त्यांना दोष द्यायचं काही कारण नाहीये. विकत घेताना तुम्हाला अक्कल नको का? अगं, व्यवहार आपण दोघांनी मिळून केला ना, त्यावेळेस तुला खूप घाई होती. घरातला कर्ता पुरुष म्हणून कुठलीही चौकशी करता नाही आली का तुम्हाला? ओ करता कर्म, तुमचं क्रियापद इथे येऊन चालवा जरा. का? म्हणजे कसं एका साईडला होतंय ना, ते थोडं बॅलन्स झालं पाहिजे ना थोडं. मी पण आहे तुमच्यामध्ये. या या या. बैठिए जाने बपट चिक्की बपट चिक्की बपट चिक्की. क्या बात आहे दादा. वा 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 वा. अहो वावा, काय आपण इथे कशासाठी आलोय? अरे, तुमच्यासारखी भली माणसं मी पाहिली नाहीत बरं का अजूनपर्यंत. वा वा वा. 5 लाख रुपये तुम्ही माझे देणं आहात, ते तुम्ही लगेच घेऊन आलात. अहो, मी काय तुमच्या मागे तगादा लावला होता का? तगादा 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 असा. या बसा बसा, आणा माझे 5 लाख रुपये. दादा, तुम्हाला काहीच वाटत नाही का हो? असे पैसे मागायला काहीच वाटत नाही? वाटतं दादा, वाटतं, खूप वाटतं. तुम्हाला घर नाही विकलं मी, तुम्हाला स्वप्न विकलीत मी. स्वप्न, माझे स्वप्न. स्वप्नातल्या फ्लॅटा. काय सांगू तुम्हाला? तुम्ही काहीच सांगू नका. आम्हाला तुमच्या टुकार फ्लॅट मध्ये काहीही इंटरेस्ट नाहीये. तू का रे असं बोलतेस मला? दादा,
तुम्ही आमच्याकडून 20 लाख रुपये घेतलेत ते तुम्ही आम्हाला परत द्या. ओके, एक 15 बिंद्रा नाही 15 दिवसांनी वगैरे नाही, आत्ताच्या आत्ता आणून द्यायचे. समजताय का? 15 दिवसांनी नाहीच म्हटलं मी, अच्छा 15 मिनिटांनी देताय. 15 वर्षांनी या. ठीक आहे चला. अरे एक मिनिट, 15 वर्षांनी? 15 वर्षांनी. तुम्हाला काय वेळ बीड लागले काय? मी तुम्हाला दगड मारली? दगड फेकून मारली का? म्हणजे मला वेळ लागलाय? नाही ना, दगड मारला का मी तुम्हाला? दगड नाही, धोंडा मारलाय तुम्ही. तो फ्लॅट आमच्या माथी मारून. फ्लॅट नका म्हणू दादा, फ्लॅट नाही विकलाय मी तुम्हाला. तुम्हाला काळजाचा तुकडा विकलाय मी, काळजाचा तुकडा असा कर्र कर्र कापून. दादा तुम्ही आम्हाला पैसे द्या. संपले. संपले? असे कसे संपले पैसे? असे कसे संपले म्हणजे ती काय भाऊ कदमची झोप आहे का कधीच न संपायला? दादा हा, तुम्ही आम्हाला फसवून तो फ्लॅट विकलाय. मुळात मी तुम्हाला फ्लॅट विकलेलाच नाहीये, मी तुम्हाला माझ्या काळजाचा तुकडा विकलाय. असा करा करा कापून. अरे दादा झालंय दादा, ते लक्ष झाले. प्लीज तुम्ही आता गाऊ नका. नाही. यांची जाहिरात वाचूनच तुम्हाला कळायला पाहिजे होतं की हा माणूस आपल्याला फसवणार आहे. तुमचा मेंदू काही चरायला गेला होता का? नाही, एक मिनिट, पण तेव्हा तुमचा मेंदू काय विंडो शॉपिंगला गेला होता? तर काय ही पद्धत आहे नवऱ्याबरोबर बोलायची? मग? असं बोलता तुम्ही? लाज वाटत नाही तुम्हाला? बरोबर आहे. आणि तुम्हीच मागे लागून लागून ह्यांना हा फ्लॅट विकत घ्यायला लावलाय. बरोबर आहे. काय बरोबर आहे? तुम्ही कोणाच्या बाजूने आहात, माझ्या की यांच्या? बाजूने. एक मिनिट दादा, तुम्ही जाहिरात काय दिली होती? काय दिली होती तुम्ही जाहिरात? 2 तासात फ्लॅट बुक करा, तुम्हाला 5 लाख रुपये डिस्काउंट मिळेल. बरोबर, हा अशी जाहिरात होती. बरोबर. फ्लॅटची किंमत 30 लाख रुपये होती. मी तुम्हाला तो 25 लाखाला विकला. बरोबर. तुम्ही मला त्यातले 20 लाख रुपये दिलेत. बरोबर. आता त्यातले 5 लाख रुपये तुम्ही मला देणं लागता. हा, लाख लाख पाचाच्या गड्डींची न्यारी दुनिया. लाख लाख पाचांच्या गड्डींची न्यारी दुनिया. दयाळेची 5 पेटी द्या द्या द्या. लाख लाख पाचांच्या गड्डी आणा. 5 लाख द्या मला पटकन द्या. चला 5 लाख. 5 लाख दे. एक मिनिट, इथे कोणालाच कळत नाहीये का मी काय म्हणतेय ते? आपण इथे ह्याच्यासाठी आलोय का? तुम्हाला 5 लाख रुपये नाही, तुम्हाला 5 लाख लाथा मारायला पाहिजे. बापरे. अहो आम्ही तुम्हाला म्हणत होतो फोनवर की आम्हाला फ्लॅट बघू द्या, पण तुम्ही म्हणाला 2 तास संपून जातील, ऑफर निघून जाईल, 5 लाख डिस्काउंट नाही मिळणार. इतकी गडबड केली तुम्ही. असं मी म्हणलो म्हणूनच ह्यांनी फ्लॅट न बघता तो विकत घेतला की नाही मला सांग. तुम्हाला कसं काय कळलं? मला कसं कळलं ही ऑफर ते स्वीकारतील असं? हं? सांगतो. कसं आहे, घरातनं रुमाल विकत घ्यायला निघालेली बाई साड्यांवरती रुमाल फ्री आहे म्हणून 2000च्या साड्या विकत घेऊन येते. ती ही ऑफर कशी सोडल मला सांग. त्याचं काय झालं ना, साड्यांचे धागे निघाले ऍक्च्युली, पण उत्तम होत्या साड्या, तुमच्या फ्लॅट सारखं नाही. कमाल आहे. वा वा, साड्यांचा दोरा निघाला तर चालतो, फ्लॅटच्या विटा निघाला तर काय प्रॉब्लेम आहे? काय प्रॉब्लेम आहे? लॉजिक आहे. नाही काहीच प्रॉब्लेम नाही. नाही प्रॉब्लेम नाही म्हणजे काय किती प्रॉब्लेम आहेत मला सांगा. तुम्ही काय म्हणाल होतात की खिडकी उघडली की ग्रीनरी दिसेल. हा मग कुठे आहे ग्रीनरी कुठे आहे? काय सांगताय? म्हणजे तुम्हाला ग्रीनरी दिसली नाही? नाही ना. म्हणजे ती तिथे जी जाळी होती ती काढलीत का काय तुम्ही? हो, जाळीचा आणि ग्रीनरीचा काय संबंध आहे? अहो ती जाळीच ग्रीन रंगाची होती ना. तीच तर ग्रीनरी होती, त्याच्यामुळेच तर ती खिडकी एकदम भारी दिसायची. अरे भारी है ये खिडकियां, लगा ले उसे ग्रीन ग्रीन जाळियां. भारी है ये खिडकियां, लगा ले उसे ग्रीन ग्रीन जाळियां. वाह कुशल. अपना बना ले फ्लैट को बालमा. भारी है ये खिड़कियां.
वा 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 काय बात आहे. अहो, वा काय सांगा ना त्यांना ग्रीनरी बद्दल. हो दादा मला सांगा, ती खिडकी उघडली की ग्रीनरी दिसेल असं तुम्ही म्हणालात. बरोबर म्हणलं. ग्रीनरी म्हणजे काय? काय? निसर्ग, झाड. आता त्यासाठी आम्ही एवढे पैसे दिले होते तुम्हाला. एक मिनिट, तुम्ही झाडांविषयी बोलत होतात का? हो. त्या निसर्गाविषयी बोलता. तुम्ही आल्या आल्या हे सांगायला हवं होतं ना, एवढं सगळं मिसअंडरस्टँडिंग झालीच नसती. जस्ट अ मिनिट. Sorry दादा. नाही नाही काय प्रॉब्लेम नाही, एक मिनिट. अरे वा, क्या बात आहे. हा क्या बात आहे. हा, हे खिडकीत ठेवा. हा, आणि ही जाळी त्याच्यावरनं फिरवा, म्हणजे अशी कशी निसर्गाची पूर्ण जाळी, सगळी झाड ग्रीनरी. जाळी ती मनी प्लांटची खिडकीमध्ये फिरवा हो. दादा दादा मला सांगा, हे फक्त एवढंच नाही हो. तुम्ही काय म्हणाला होतात मला सांगा. काय म्हणाल होतो? अटॅच टॉयलेट बाथरूम असेल म्हणून. अटॅच टॉयलेट बाथरूमचं काय घेऊन बसलाय? आता घरात टॉयलेट बाथरूम नाहीये, खाली जाऊन 2-2 रुपये देऊन रांगेत उभं राहावं लागतंय आम्हाला. एक मिनिट, तुम्ही जाहिरात नीट वाचली होतीत का? नाही, तुम्ही जाहिरात नीट वाचली नाहीत. आणा इथे जाहिरात आणा. दादा आणा इथे. कुठे लिहिलंय मला सांगा? अटॅच टॉयलेट बाथरूम कुठे लिहिलंय? हे काय? अटॅच टॉयलेट बाथरूम आहे. हा. नीट वाचा. हे लिहिलंय अटॅच टॉयलेट बाथरूम. संगीत साधना, क्या बात आहे. म्हणजे काय? आमची छबू आत्या आहे ना, कोकणातली, चिपळूणमध्ये कुंभारली, सानेवरची आपली छबू आत्या माझी. हा, ती तिच्या मालकीचे तिथे टॉयलेट बाथरूम आहेत सगळे, बिल्डिंगच्या खाली. सगळे तिथेच जातात. तर ते काय म्हणतात, आत्याच्या टॉयलेट बाथरूमला चाललो, आत्याच्या टॉयलेट बाथरूमला चाललो. तर ते इथे लिहिलंय मी, आत्याचे टॉयलेट बाथरूम. तुम्ही जाहिरात नीट नाही वाचलीत ना दादा. सॉल्व झाला तुमचा प्रॉब्लेम. झालं? फालतू जोक मारून झाला तुमचा? माझा झाला. तुम्ही पण थोडा प्रयत्न करा. तुम्ही इकडे या. तुम्ही मला काय म्हणाला होतात? काय म्हणाल होतो? 24 तास पाणी असणार आहे फ्लॅट मध्ये. मग फ्लॅट मध्ये 24 तास पाणी आहेच. नाहीये, कारण 200 लिटरचीच टाकी आहे फक्त. अहो, वापरलं नाही तर ते पाणी 24 तास राहतं. दादा ते पाणी वापरलं नाही ते म्हणजे जसं काही की राणीच्या बागेतला वाघ बघायला आपण गेलोय, बघायचा पण टच नाही करायचा. कसं आहे ना, आम्ही दोघांनीही आंघोळ केली ना की ती टाकी संपते, त्याचा आउटपुट बंद होतो. एवढं पाणी वापरताच कशाला? आमच्या गावी एका बालदीमध्ये एक म्हैस धुतली जाते. तुम्हाला कशाला लागतं एवढं पाणी? अहो, आम्ही किती पण पाणी वापरू, तुम्हाला काय त्याचा? किती पण पाणी वापरू, किती वेळा पण आम्ही आंघोळ करू. म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? मी काय तुमची पाठ येऊन घासायची का? पाठ घासायचं सोडून द्या, पाठ घासायचं तुम्ही सोडून द्या. तुम्ही खंजीर खुपसले आमच्या पाठीत. मी काय तुमच्या बायकोला पटवलं? ती किती मला बरी वाटली तरी मी तिला आय लव्ह यू म्हटलंय. तुम्ही सांगा मला, मी बोललोय का? हे बघा, तुम्ही फक्त फ्लॅटचं बोला. फ्लॅट? अरे फ्लॅट नाही विकला मी तुम्हाला काळजाचा तुकडा कापून विकला. करा अरे दिल चीर के देख. लिकेजचं बोला. कसलं? लिकेजचं बोला. हा, लीकेज जो खत तुझे जो तेरी याद में. लीकेज. दादा ते नाही, वरच्यांची मोरी आहे ना, ती लिकेज होते आमच्या घरात, पाणी बता पडतंय, त्याचं बोला. हो, एक मिनिट. ते म्हणजे 24 तास पाणी पडत असतं का? हो. म्हणजे 24 तास घरात पाणी आहे. तुम्ही खोटं बोललात मग कशी? अहो, पण त्या लिकेजच्या पाण्याचा आम्ही काय करणार मला किती घाणेरडा वास येतो, तुम्हाला काय माहितीये? तुम्हाला त्रास होतो त्याचा? मग खूप त्रास होतो. तुम्ही छत्री वापरा. नाही, बेटर तुम्ही घरात रेनकोट घालून वावरा. विषय सॉल्व. बरं, लिकेजचा जाऊ दे. तुमच्या किचन मध्ये ना साधं पायाचं बोट ठेवावं वाटत नाही. मॅडम, तुमचा थोबडा बघितला ना तेव्हाच मला कळलं होतं की किचन मध्ये तुम्हाला कंटाळा सोडून दुसरं काहीच येणार नाही. त्या श्रेया बुगडेला एक वेळ चहा तरी किमान बनवता येतो, पण तुम्हाला तेवढा पण येत नसणार, खात्री आहे मला. हे बघा, तुम्ही काही बोलू नका, सुगरण आहे मी. एक मिनिट, हे वाक्य ह्यांना बोलायला सांगा. बोला बरं. नाही, सॉरी ना दादा, मी खोटं नाही बोलू शकत. चांगला माणूस आहे. सॉरी ना म्हणजे काय म्हणायचंय काय
काय तुम्हाला? मला जेवण बनवता येत नाही? नाही, बोला ना तुम्ही, बोला ऐक, बोला. अगं ऐक माझं, आपण काय इथं आपण भांडायला आलो का? हा, त्यांच्याशी भांडायला आलो ना आपण. बोल, त्यांच्याशी बोल तू. सॉरी हा. तुमचं किचन, हा. तुमच्या किचन मधल्या सगळ्या वस्तू तुटलेल्या आहेत. एवढंच नाही, ओटाही सगळा तुटलेला आहे तुमचा. हा. मग मी जे बोललो होतो तेच आहे. मी ते बोललो होतो तुम्हाला. नाही काय बोलला होता तुम्ही? काय बोललो होतो? तुम्ही खोटं बोलताय. काय? तुम्ही म्हणाला होता की मॉड्युलर किचन असणार आहे म्हणून. तुम्ही जाहिरात नीट वाचली होती? नाही वाचली तुम्ही नीट. जाय बघू मला कुठे लिहिलंय मॉड्युलर किचन? हे बघा. कुठे लिहिलंय? हे काय लिहिलंय? मॉड्युलर किचन. संगीत साधना. काय लिहिलंय? मॉड्युलर किचन लिहिलंय की नाही? तुमची चूक आहे ना दादा. खरंय, ह्याच्यात ना तुमचीच चूक आहे. तिथे मॉड्युलर किचन नाही लिहिलंय, मॉड्युलेलं किचन लिहिलंय. तुमची डोळे आहेत का बटणे आहेत? तुझे डोळे काय गारगुट आहेत का त्याच्यामध्ये? खोलून टाकी ना डोळे एक दिवस. काही दिसत नाही, काय उपयोग पण नाही तसा ऐका त्याचा. ऐका दादा ऐका ना. हे बघा, भांडण्यात काय अर्थ नाही. आजकालची ही परिस्थितीच अशी आहे हो. माणसं माणसाला ओळखत नाहीत हो. लिहिलेलं काय घेऊन बसलं? ऐक, लिहितो काय, वाचतो काय? समाजाची परिस्थितीच ही आहे हो. आपण लखनौ लिहितो, लोक लॉकडाऊन वाचतात. खरे दादा. काय बोलणार आपण? तिथे तुम्ही हे मॉड्युलेलचं मॉड्युलर वाचलं तर काय चुकलं हो? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी संसार करत असताना, मॉड्युलेलं पडलंय किचन, पण मॉड्युलेलं नाही तवा. मॉड्युलेलं पडून काय किचन, पण मॉड्युलेलं नाही तवा. तवा पाठीवरती हात ठेवून काळजी घ्यावा. देवा काळजी रे माझ्या, देवा काळजी रे. प्लॉट बघा, प्लॉट, कवितेचा प्लॉट बघा. प्लॉट माझ्या काय लक्षात आलं नाही. या प्लॉटचा सोडा, तुम्ही फ्लॅट बद्दल बघा. तुम्ही काय म्हणाला होतात? काय म्हणाल तू? खिडकी उघडल्यानंतर त्याच्यातून प्राणी दिसतील हा. आणि त्यांना बघून, त्यांचा आवाज ऐकून आम्हाला प्रफुल्लित वाटेल. काय झालं त्याचं? मग मी खरंच बोललो होतो. खरं बोललात तुम्ही. मग खिडकी उघडली की कचरा कुंडीत ना चरताना डुकरं दिसतात. मी तुम्हाला असं कधी म्हणालो होतो की हरणं तुम्हाला अशी दुडू दुडू धावताना दिसतील, वाघ दिसेल, बिबट्या दिसतील, असं मी तुम्हाला कधी कमिट केलं होतं? आणि मुळात मला एक गोष्ट कळत नाहीये, डुक्कर हा प्राणी नाही. हे जर त्या डुकराने ऐकलं तर त्याला किती दुःख होईल, किती दुःख होईल त्याला. तर तो म्हणेल, दुःख दुःख होता है. क्या बात है दादा, क्या बात है दादा. वो रेंज बहुत बढ़िया है दादा. कलिजा म्हणजे तुम्ही गप्पा बसा आणि तुम्ही तुमचं गाणं बंद करा पहिल्यांदा. तुम्ही आम्हाला प्रॉमिस केलं होतं की बेडरूमच्या खिडकीतून असं झुळझुळू पाण्याचा आवाज येईल, पण तो पाण्याचा आवाज हा नाल्याचा असेल हे नव्हतं सांगितलं. मग तुम्ही त्या नाल्यात सौंदर्य शोधा ना मॅडम. कसं शोधणार सौंदर्य? अहो ह्याच्यात शोधलात, नाल्यात काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? ते बरोबर आहे. एक मिनिट दादा, तुम्ही एक मिनिट, म्हणजे काय मी नाला नाही कसं आहे, आता मी उपमा बघा ना तुम्हाला. नाला दमयंती, नाला दमयंती आणि नाला एक असण्यापेक्षा नाला दमयंती असणं कधी बरं. असं जोक करतो मी. दादा एक सांगू का तुम्हाला? बोला ना. प्लीज तुम्ही हसू नका. काय नाही हसू नका दादा. काय सांगा? नाही, हसलात ना की तुमचे दात पडाय वाटते. तुम्ही जर माझे दात तोडलेत तर मी नवीन काल जो ब्रश घेतलाय त्याने दातून कसा करेल? दातून कंत येत, दुःख दुःख अनावर दातू. गाऊ नका, नाही तर सळे घालीन आम्ही नरड्यात. एक मिनिट, तुम्ही हे गाणं बिणं सगळं बंद करा. आम्हाला आमचे पैसे परत द्या. आम्हाला तुमच्या फ्लॅट मध्ये इंटरेस्ट नाहीये. फ्लॅट म्हणू नका त्याला. फ्लॅट नाहीये तो, ते घर आहे, तुमच्या दोघांचं घर. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. नाती नाही. दादा कविता नका करू तुम्ही आता.
आमचे पैसे परत द्या, आम्हाला तो फ्लॅट नको आता. हे बघा असं तुम्ही कसं आहे, तडका फडके एकदम निर्णय घेऊ नका, विचारपूर्वक निर्णय घेतला. नाही बरं आहे, नाही, तडका फ्लॅट विकताना तुम्ही बरोबर तडकाफडकी विकलात. मग आता घेताना का त्यावेळेस अक्कल नव्हती का तुम्हाला? हे बघा आकलेचं बोलायचं नाही. मी असं बघा, तुमच्या आकलेविषयी बोलण्याचा अधिकार मला आहे का? मला आहे का तुम्ही सांगा तुम्ही. आणि असते एखाद्याला कमी जास्त, एखाद्याला अक्कल कमी जास्त असू शकते, ते देवाचं देणं आहे. अहो इट्स ओके. त्याचं काय ना, तसंही यांना थोडीशी कमीच अक्कल आहे. मी आहे म्हणून बरा चाललाय संसार. आणि हे बघा, तुम्ही दोघं मिळून संसारच करा, का? स्किड बरं होत नाही तुमच्याकडनं. जाऊ द्या ना आता जाऊ द्या हा, आता. ओके. नको तो विषय. सॉरी. सॉरी, आमचं सॉरी. ओके. पण काय झालं होतं तुमचे नेमकं, असं अक्कल काढली एकदम? दादा तुम्हाला सांगतो, माझी आई आली होती एकदा इकडे राहायला, हा. तर हिच्यामुळे ना गावी निघून गेली. काय सांगताय? तुम्हाला सांगतो, तिला अशी दुपारी झोपायची सवय होती. ती अशी झोपली होती, तर हिनं असे कापसाचे बोळे घेतले आणि तिच्या नाकात कोंबले. एक मिनिट, मी काय हे मुद्दामून केलेलं नव्हतं. म्हणजे? मला त्या रूम मध्ये 2 झुरळं दिसली. ती तुमच्या आईच्या नाकात जाऊ नये बीळ समजून, म्हणून मी काळजीपोटी सासूबाईंच्या नाकात कापूस कोंबला. अरे तुम्ही मस्त कापूस कोंब्याची गोष्ट सांगितली नाही रे. एक मिनिट, काय चाललंय तुमचं? काय चाललंय? तुम्ही हसता काय? नाही, ते मी स्वप्नील सरांचा फील थोडा घेत होतो. म्हणजे कसं स्किट मध्ये इन्व्हॉल्व न होता लांबून नुसतं बघून हसताना कसं वाटतं तो फील घेत होतो. पण खरं सांगू सर, खूप कठीण जॉब आहे तुमचा. या हसण्या जोकला हसायचं म्हणजे. तुम्ही गप्पा बसा. का बसलो? आणि तुम्ही ना त्या कापसाचा विषय काढून परत माझी इज्जत काढू नका, सांगून ठेवते. नाही हे बघा, ऐका माझं गोष्ट. पण ह्या घरामध्ये तुम्हाला तसलं काहीही प्रॉब्लेम येणार नाही, लक्षात घ्या तुम्ही. कसं काय? ह्या घरामध्ये तुम्ही तुमच्या आईला आणा, मग तिच्या नाकात कापूस कोंबायची वेळ नाही येणार. काय सांगता? हो, कारण इथे ऑलरेडी उंदरांनी 20-25 वेळ करून ठेवलेली आहे. झुरळांना राहायला जायला खूप जागा आहे. एकदम बिळातून उंदर निघाली, झुरळ बाटूला लागला. आनंदपूर्ण वातावरण. 20-22 उंदरं आणि त्यांची बिळं आणि त्याच्यामध्ये झुरळ. याक. सॉरी, तुम्हाला माहित नव्हतं का आतापर्यंत हे? हो, उगाच सांगितलं. नाही, बरं झालं सांगितलं. तुम्हाला सांगतो, बरोबर आहे ना. म्हणजे 20-22 उंदर, 10-15 पाली, 1,500 झुरळ. वा, छान आहे, एकदम मस्त आहे घर. म्हणजे खरं तर तुमचा फ्लॅट आता जिल्हा म्हणून घोषित करायला हरकत नाही. लक्षात येते का तुम्हाला? लोकसंख्या वाढते. जोक विनोद मंद करत असतो मी. काय कसं कुणीतरी तर करायला पाहिजे ना आपल्यामध्ये. तुम्ही नका करू, माझा तोल जातोय आता. म्हणून मी तुला काल म्हंटल होतं एवढे घेऊ नकोस. तुझा तोल चाललाय तो त्याच्यामुळे. अहो काही काय बोलताय, आमचे हे घेत नाहीत. त्यांना लस्सी प्यायली ना तरी धेंडाळी येते, ते कसलं काही घेणार. हे बघा, तुम्ही म्हणाला होतात फ्लॅट हा हायवे पासून 2 मिनिटावरती. बरोबर आहे. काय बरोबर आहे? अर्धा तास तांगड्यात तोडत जावं लागतं तिथपर्यंत, हायवेपर्यंत पोचायला. तुम्ही काय म्हणताय बरं 2 मिनिटात पोचा? काय बोलताय तुम्ही? अहो हायवे वरनं पान घेतलं की पान संपायच्या आत तुमची बिल्डिंग येते. 1 मिनिट, हायवे वरनं पान म्हणजे हायवे पान भंडार आहे ना तिकडे. नाही का पानाची गादी आहे. अरे, म्हणजे तुम्ही पानटपरीबद्दल बोलत होता होय? म्हणजे काय? आम्हाला हायवे वाटलं. बघा, हायवे यातला काय? तुम्हाला ना आयुष्यात एक काम नीट करता येत नाही. एकदा विचारता नाही आलं नीट हायवे म्हणजे काय, पानटपरी का खरंच हायवे येते. चुकलं. हो, बरोबर आहे, सगळं माझंच चुकतं. आयुष्यातलं सगळं काय माझं चुकतं. तुझंच बरोबर आहे, तू कधीच चुकत नाही. माझंच चुकतं सगळं. दादा तुम्हाला सांगतो ना दादा, मी ना या बाबतीत खूप नशीबवान आहे. म्हणजे माझी बायको पटकन चूक मान्य करते. काय सांगता? लगेच. ती मला नेहमी म्हणते, तुमच्याबरोबर लग्न करून मी चुकले. जोक केला. कुणीतरी तर करायला पाहिजे की नाही. त्यांच्या रिएक्शन वर किती खेळणार. कसं आहे, माझं काय तुमच्यासारखं आहे का सांगा, की नुसतं आपलं ऍक्टिंग वर बघतं. मला जे जमतं ते सगळं मी करतो. डान्स करतो, सिंगिंग करतो, ऍक्टिंग करतो. कसं एक पॅकेज धमाका वाटलं पाहिजे, नाही तर म्हणतील उगाच याला जयपूरला आणला.
असं नको ना वाटायला म्हणून आपलं दादा सॉरी तुम्ही- ऍक्टिंगचं कसं तुम्ही 1 मिनिट गप्प बसा, आपण ऍक्टिंग बद्दल नको बोलूया. हा हे बरोबर आहे तुम्ही बोललात ते बरं केलं नाही तर आम्हीच बोलणार होतो ऍक्टिंग बद्दल नको बोलूयात आपण. दादा 1 मिनिट, हा मी काय म्हणतो, तुम्ही जी कागदपत्र दिलेत ना त्यामध्ये तुम्ही काय लिहिलंय इकडे काय बघा. दिलंय सांगा. इथे लिहिलंय तुम्ही की लिव्हिंग रूम जे आहे ना आता 112 स्क्वेअर फूट आहे. बरोबर. बरोबर आहे. पण इथं तिथे ना खरं तर ना 90 स्क्वेअर फूट आहे फक्त ऍक्च्युली मध्ये. आता त्याचं काय झालं थोडस की ते तुमच्या शेजारचे आहेत ना डॉक्टर कर्वे हा. डेंटिस्ट आहेत बघा त्यांच्या ट्रीटमेंटचे मी पैसे देणं होतो 25,000 रुपये. तर मी त्यांना म्हणलं आता पैसे तर माझ्याकडे नाहीत, आता काय करायचं. त्यांना म्हणलं मग तुम्ही माझी जागा घ्या थोडीशी. त्यांना म्हणलं तुमची भिंत थोडी इकडे करा. मग त्यांनी ती जी भिंत आहे ती अशी थोडीशी पलीकडे केली, ती तुमच्या जरा अलीकडे आली. दादा या सगळ्या गोष्टीला काय म्हणतात माहित आहे? काय फ्रॉड. काय बोलताय तुम्ही? फ्रॉड कसं म्हणता तुम्ही? आहो याला ऍडजस्टमेंट म्हणतात दादा. ऍडजस्टमेंट आयुष्यातली ऍडजस्टमेंट आहे ही. आपण लोकलमध्ये नाही का 3 जण बसायच्या सीटेवरती आपण नाही म्हणतो दादा थोडा मारो, थोडा ऍडजस्ट करू. 4था माणूस बसतो मग दादा थोडा मारो. असं आपण अर्धा का होईना पण 5वा माणूस पण बसतो दादा. ऍडजस्टमेंट आहे ना. फ्रॉड काय? फ्रॉड कैसा है जनाब का गाणं बघा. फ्रॉड कैसा है. तुम्ही तुमचं हे नाच गाणं पहिल्यांदा बंद करा. तुम्हाला कळतंय का नाही लोकल आणि घरामध्ये काही डिफरन्स आहे? केव्हापासून मी तुमचं ऐकून घेते फालतूगिरी चालली आहे नुसती. तुम्हाला लोकल आणि घर यातला फरक कळतो का? मग तुम्ही माझ्या घरात लोकल मध्ये असल्यासारखे ओरडताय. 1 मिनिट, तू कशाला मध्ये मध्ये बोलते का? तुझ्यामुळे किती अपमान होतं कळलं ना, किती लाज जाते माझी. अहो तुम्ही मलाच बोला आयुष्यभर. या माणसामुळे आपलं वाटोळं झालंय तरी तुम्ही मलाच दोष द्या. वा टोळा हे बोलताना काहीच कसं वाटत नाही. मी काय वाटोळं केलं? मी काय तुमची बायको पळवली? किती मनात असलं तरी पळवली का? 1 मिनिट, 20 लाखाला तुम्ही खड्यात घातलाय आम्हाला. 25 लाखाला फ्लॅट विकलाय. खोटं बोलू नका हो. तुम्ही एक काम करा, सगळं जाऊ द्या. तुम्ही माझं थोबाड बघू नका. माझे 5 लाख रुपये देऊन टाका बस, तुम्ही निघून जा. हे बघा ते तुमचं घर आहे ना 5 लाखाच्या सुद्धा लायकीचं नाही. खरंय मी 2.5 लाखात घेतलं स्वतः. खरंय पण तरी पण तुम्ही माझे 5 लाख रुपये देणं लागता. हे बघा मी तुम्हाला अजिबात 5 लाख रुपये देणार नाही. वा 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 दादा वा. अरे पैसे द्यायची वेळ आली की लुबाडता काय गरीब माणसाला? शोभतं का तुम्हाला हे? दादा कोण कुणाला लुबाडतंय? हा बघा जरा कोण कुणाला लुबाडतंय. तो तसला फालतू फ्लॅट आमच्या माथी मारून तुम्ही आम्हाला फसवलंय. फालतू म्हणू नका हो. अहो घर आहे ते तुमचं. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती. नाती नाही. दादा नाही म्हणजे तुम्ही दोघं मिळून काय करू शकत नाही अहो? अरे तुम्ही वाळवंटात सुद्धा नंदनवन फुलवू शकता. काय खरंच? म्हणजे आम्ही वाळवंटात नंदनवन फुलू शकतो? तुम्ही काय करू शकत नाही? अरे जर तुम्ही हे स्किट करू शकता ना तर तुम्ही काहीही करू शकता. तेव्हा तुम्ही घरी जा, शांत चित्ताने घरी जा, तुमचं घर फुलवा. जमलं तर माझे 5 लाख रुपये द्या. दादा तुमचे 5 लाख रुपये आहेत ना ते त्या घराच्या रिनोव्हेशन साठी आम्ही आता वापरणार. चालेल? ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा भेट समजा माझी. तुमच्या लग्नाचा आहेर घ्या 5 लाख रुपये. जा. दादा काय काय तुमचे विचार? दादा आशीर्वाद एवढा मोठा. असू द्या. ये ग पाया पड. असू बरं, असू येतो दे. येतो हा. या बरं फक्त एकच सांगायचं होतं जाता जाता, तेवढं फक्त एक छोटस. हो बँकेतली माणसं आली तर तेवढं थोडस सांभाळून घ्या बस. बँकेतली माणसं का? ते घर जरा गहाण आहे ना बँकेत 4 लाखांसाठी. तेवढं ते आले की सांभाळून घ्या. काय फार नाही मेजर करायचं. काय करायचं तुम्हाला माहितीये का? ते येताना दिसले ना असे गेट मधनं की फक्त माळ्यावर आपण लपून राहायचं. असं नजर ठेवायची, माळ्यावर लपून राहायचं. मग ते काय करत नाहीत. ते येतात बाहेरून कुलूप लावतात, सील करतात, निघून जातात. ते गेले की मला फोन करायचा.
मग मी लगेच चावीवाल्याला फोन करणार, तुमच्याकडे पाठवणार लगेच. बोल ना. तुम्हाला चावीवाल्याचा नंबर पण देऊन ठेवतो मी. ओके, चला शुभेच्छा तुम्हाला. हा, मज्जा करा. गो गो गो. घर घाण तर आहेच, हा, घर घाण पण ठेवलं. क्या बात आहे दादा, शेवटी जमलंय हा तुला. हा, घर घाण आहे, घाण पण ठेवलं. क्या बात आहे दादा. तुझ्या तर आता 1 मिनिट जायला चल, चल. मी कशाला आरशात पाहू ग. खरंय, तू मेकअप केल्यानंतर कोणत्याही अभिनेत्रीला असंच म्हणावं लागेल, कारण तुझ्या बोटातल्या जादूवरती सगळ्यांनाच विश्वास आहे. एखाद्याला लहान मुलापासून ते वयोवृद्ध म्हाताऱ्यापर्यंत काहीही बनवण्याची डन किमया साधणाऱ्या आमच्या लाडक्या मेकअप आर्टिस्ट किरणला जिलेट गार्ड 3 कडून दिला जात आहे मानाचा सलाम. नवीन जिलेट गार्ड 3 3 ब्लेड सोबत, ज्याचा एक सुरक्षित स्ट्रोक आहे 3च्या बरोबरीचा आणि काम डन. जिलेट गार्ड 3, एक ब्लेड टिकते 1 महिन्यापर्यंत. हवा युद्धामधले सगळे गेटअप्स, सगळे मेकअप, स्टायलिंग, हेअर, या सगळ्याच्या मागचा माणूस जिलेटनी का दिलं माहिती आहे ना? तू आम्हाला सगळ्यांना हिरो सारखा दाखवतोस, तर तू पण आता हिरो सारखा राहा म्हणून तुला दिलंय. ते वापर. ऑल द बेस्ट. तर मंडळी, आता वेळ झाली आहे चला हवा उद्याच्या पोस्टमन काकांना भेटण्याची. मागच्या वेळेला ते एक पत्र घेऊन आले आणि त्या पत्रातून एक छान गोष्ट त्यांनी आपल्याला ऐकवली. आता बघूयात या वेळेला ते कुणाचं पत्र कुणासाठी घेऊन आलेले आहेत. चला भेटूयात पोस्टमन काकांना. नमस्कार. आज जगाला सगळ्यात जास्त गरज जर कुठल्या गोष्टीची असेल तर ती शांततेची आहे, शांतीची आहे. आणि हाच संदेश खऱ्या अर्थाने ज्यांनी जगाला दिला असे गौतम बुद्ध, त्यांच्यासाठी एक पत्र आलंय, ते आज मी आपल्यासमोर सादर करतोय. आज्ञा असावी. आदरणीय प्रिय गौतम बुद्ध, तुम्ही स्वतःचा प्रकाश व्हा म्हणालात आणि एकदम अंधारातून वाट सापडल्यासारखं वाटलं. जग सुखाच्या शोधात हिंडत असताना तुम्हाला दुःख शोधावं वाटलं, समजून घ्यावं वाटलं. आज जग खूप जवळ आलंय माहिती आणि तंत्रज्ञानामुळे. आपल्या मोबाईलवर घर बसल्या माणसं जगभर डोकावून पाहत असतात, पण स्वतःमध्ये डोकावून पाहणं विसरून गेलोय आम्ही. तुम्ही हेच सांगायचात ना? जगभर माणसं गोंगाटाला वैतागून शांतीच्या शोधात आहेत आणि तुम्ही हे कधीच सांगून ठेवलंय खूप साध्या सहज पद्धतीने. तुमचं स्मरण खरं तर तुमच्या गोष्टी आठवून केलं पाहिजे. एकदा तुमच्याकडे काही माणसं एका माणसाला घेऊन आली. त्याला दोन्ही डोळ्याने दिसत नव्हतं. त्याचे मित्र त्याला सांगत होते की प्रकाश नावाची गोष्ट असते, पण त्या बिचाराला प्रकाश असू शकतो या गोष्टीवर विश्वासच नव्हता. लोकांनी त्याची खूप समजूत काढली. प्रकाश असा असतो, प्रकाश असा दिसतो, वगैरे वगैरे. पण तो काही ऐकत नव्हता. तो म्हणायचा, मला प्रकाशाला स्पर्श करून दाखवा. आता लोक त्याला प्रकाशाचा स्पर्श कसा काय करून दाखवणार? मातीचा स्पर्श होऊ शकतो, फुलाचा स्पर्श होऊ शकतो. लोक त्याला समजावून थकले, पण तो काही प्रकाश असतो या गोष्टीवर विश्वास ठेवायला तयार नव्हता. शेवटी काही लोकांना खबर लागली की जवळच्या गावात तुम्ही आलात. लोक त्या माणसाला तुमच्याकडे घेऊन आले. लोकांनी तुम्हाला सांगितलं की आम्हाला या अंध मित्राला सांगायचंय की प्रकाश असतो, पण याचा विश्वासच बसत नाही. हा म्हणतो मला प्रकाशाला स्पर्श करायचा आहे. आता तुम्हीच याची काहीतरी समजूत काढा. गौतम बुद्ध म्हणजे प्रत्येक समस्येचं समाधान अशी खात्री होती लोकांची. पण तुम्ही त्या लोकांना सांगितलं की माझ्याकडे या माणसाच्या प्रश्नाचं उत्तर नाही, तुम्ही या माणसाला घेऊन जा. प्रकाश कसा असतो
हे मी याला समजावून सांगू शकत नाही. लोक निराश झाले, त्यांना वाईट वाटलं. बुद्धांकडून समस्येच्या समाधानाची अपेक्षा होती त्यांना. पण तुम्ही म्हणालात, या माणसाला उपदेशाची नाही, उपचाराची गरज आहे. उपदेश याचं समाधान करू शकणार नाही, फक्त उपचारच याचं समाधान करू शकेल. याला लवकरात लवकर एखाद्या वैद्याकडे घेऊन जा. मित्र त्या माणसाला उपचार करायला घेऊन गेले. काही काळातच त्या माणसाला पुन्हा दिसू लागलं. त्या माणसाला आता फक्त आणि फक्त तुम्हाला, म्हणजे गौतम बुद्धांना भेटायचं होतं. तो तुम्हाला भेटायला आला, तुमचे आभार मानले आणि म्हणाला, मला माफ करा, मला माफ करा, माझी चूक झाली. मला वाटायचं प्रकाश नसतो, पण प्रकाश आहे, खरंच असतो. तुम्ही त्याला म्हणालात, ती तुझी चूक होती, पण तुझा हट्ट अगदी बरोबर होता. जी गोष्ट आपण पाहिली नाही त्यावर विश्वास का ठेवायचा? तो विश्वास नाही, तो अंधविश्वास असतो. उलट तू प्रकाश बघण्याचा हट्ट धरलास म्हणून तुझी नजर तुला परत मिळाली, तुला दृष्टी प्राप्त झाली. जर तू लोकांचा एकूण प्रकाश आहे हे मान्य केलं असतंस तर तुला कधीच तुझी दृष्टी मिळाली नसती. छोटी गोष्ट आहे, पण डोळे उघडणारी आहे. आपण हट्ट धरला पाहिजे सत्याचा, आपण स्वतः पाहण्याचा. आजकाल कितीतरी गोष्टी माहिती नसताना, पाहिलेल्या नसताना लोक एकमेकांना पाठवत असतात. जिवंत माणसाला श्रद्धांजली वाहतो हल्ली आपण. खरं तर हे विकार आहेत, आजार आहेत. दुसऱ्यावर अवलंबून राहणं, स्वतःच्या मेंदूने विचार न करणं, हे आजार आहेत. खूप माणसांना आपण आजारी आहोत हे सुद्धा कळत नाही, किंवा आपल्याला नेमकं काय होतंय ह्याचीही जाणीव नसते. एकदा असाच एक माणूस तुमच्याकडे आला, श्रीमंत होता. त्याला त्याच्या श्रीमंतीचं सुख नव्हतं, जमवलेल्या संपत्तीची चिंता होती. एवढी संपत्ती आल्यावर झोप कशी येणार? सतत चोरांचे विचार, चोरीची भीती. तो माणूस तुमच्याकडे आला, तुम्ही त्याला सोबत घेऊन गेलात. चालता चालता त्याच्या पायात काटा टोचला. तुम्ही त्याला म्हणालात, विचार करू नकोस, काढून टाकतो काटा, नाहीतर वेदना होतच राहतील. काटा काढ आणि लवकरात लवकर मुक्त हो. त्या माणसाच्या मेंदूत प्रकाश पडला. आपल्याकडे जमवलेली अतिरिक्त संपत्ती या काट्यासारखी आहे. आपल्याला जेवढी गरज आहे तेवढी संपत्ती पुरे आहे, बाकी काटे आहेत. ते टोचत राहणार, वेदनाच देणार, झोप येणार नाही, भीती वाटत राहणार. एवढ्या सहज चालता चालता तुम्ही लोकांच्या समस्या दूर करायचात. कुठलीही अवघड गोष्ट नाही, जादूटोणा नाही. सहज आपुलकीने बोलता बोलता माणूस आपल्या समस्येवरचा उपाय घेऊन जायचा तुमच्याकडून. एकदा असाच एक माणूस तुम्हाला भेटला, स्वतःच्या नशिबाला दोष देणारा, आपण या जगात सगळ्यात कम नशिबी आहोत असं मानणारा, आपल्यावर सतत अन्याय झालाय असं वाटणारा. तुम्ही त्याला एक चमकणारा दगड दिलात. म्हणालात, बाजारात जाऊन हा दगड विकण्याचा प्रयत्न कर. त्या माणसाचा विश्वास बसला नसणार, पण सहज प्रयत्न म्हणून त्याने एका माणसाला तो दगड विकत घेणार का असं विचारलं. खूप वेळ तो माणूस दगडाकडे बघत राहिला. त्याने सांगितलं, दगड काही फार भारी नाही, पण तरीही तुला या दगडाच्या बदल्यात मी 10 आंबे देऊ शकतो. तो माणूस दगड घेऊन पुढच्या माणसाकडे गेला. त्या माणसाने खूप वेळ दगडाकडे पाहिलं, विचार केला, मग म्हणाला, दगड चमकतोय म्हणून मी तुला या दगडाच्या बदल्यात 1 पोतं गहू देऊ शकतो. माणसाने आता तो दगड एका सोनाराकडे नेला. सोनार त्या दगडाकडे पाहतच राहिला. म्हणाला, मी तुला दगडाचे 10,000 रुपये देतो. माणूस दगड घेऊन पुढे निघाला, पण सोनार त्या माणसाचा पिच्छा सोडायला तयार नव्हता. सोनाराला तो दगड पाहिजेच होता. सोनार आता पैसे वाढवून द्यायला तयार होता. हळूहळू 1,00,000 रुपये द्यायला तयार झाला. पण त्या माणसाने आता दगड विकायचा विचार सोडून दिला होता, कारण त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. माणसाचं त्या दगडासारखंच तर आहे. किंमत लक्षात आली पाहिजे. एकदा आपली किंमत लक्षात आली, आपल्या जगण्याचा उद्देश लक्षात आला, की बाकी गोष्टी सोप्या होतात.
आणि किंमत स्वतः ठरवायची नसते, किंमत लोक करत असतात. माणसात आणि हिऱ्यात फक्त एकच तर फरक आहे. हिऱ्याला घडवणारा कारागीर असतो, पण माणसाला मात्र स्वतःला घडवावं लागतं. स्वतःच्या जीवनाला स्वतः आकार द्यावा लागतो. मग बाजारात तुमची किंमत ठरू लागते, वाढू लागते. अशा कितीतरी गोष्टी ऐकल्यात तुमच्या. तुम्ही दीपस्तंभ होतात, आजही आहात. माणसाचा स्वतःवर विश्वास वाढवणारे, जगात ज्यांना खऱ्या शांततेचा शोध घ्यायचा असतो त्यांच्या समोर गौतम बुद्ध हे नाव येतच. त्यांना तुमच्याबद्दल वाचावं वाटतं. तुम्ही स्वतः शोध घ्यायला निघालात. आज तुमच्या शोधात, तुम्ही दाखवलेल्या शांततेच्या मार्गाच्या शोधात सारं जग निघालंय. तुमची ती चिंतनमग्न मुद्रा, तुमची ती ध्यानस्थ मुद्रा कायम दिलासा देताना दिसत असते जगभर. देशच नाही तर सारं जग बाहेरच्या संकटाला आज तोंड देत आहे. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. पण या सगळ्या संकटाचं उत्तर जो तो बाहेर शोधतोय, इतरांमध्ये शोधतोय. अशा वेळी तुमच्या विचारांची आज जास्त गरज वाटते. प्रत्येकाने स्वतःमध्ये डोकावून बघण्याची गरज वाटते. कुठली मोठी साथ येते तेव्हा त्यात आपलाही खारीचा वाटा असतो हे प्रत्येकाने समजून घ्यायला हवं. जगात दुःख आहे, पण जगात बुद्धीही आहे. भारताने जगाला दिलेल्या सर्वोत्तम गोष्टींपैकी तुम्ही एक आहात. तुम्हीच सांगितलंय, एका दिव्याने हजारो दिवे उजळू शकतात. तो एक दिवा होण्याची सुरुवात झाली पाहिजे. अत्त दीपो भव. आम्ही खोट्या सुखात लोळण घेत होतो, दुःख विसरून गेलो होतो. या साथीच्या संकटाने पुन्हा भानावर आलोत. आता आम्हाला जाणीव झालीय की आम्हाला स्वयंप्रकाशित व्हावं लागेल. अत्त दीपो भव. तर मंडळी, मजा आली की नाही? अशीच मजा करण्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. तोपर्यंत काळजी घ्या, मास्क लावा आणि सगळे नियम कृपया पाळा. काळजी घ्या. भेटूयात पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे जिलेट गार्ड 3 सहप्रस्तुत चला हवा येऊ द्या, को पावर्ड बाय डेन्व्हर डिओड्रंट्स.